आवाज येतोय का बा? रेकॉर्डिंगचा ऑप्शन ऑन आहे का मला बघूया. ऑन. या लवकर लवकर लवकर. आले सगळे. पटापट पटापट या. चला बर, या बर पटकन. दिसते प्रॉपर दिसते का? असेल तर मला ओके करा, असेल तर मला सांगा, झूम करून हे करा. पटापट पटापट या, जेव्हा जॉईन. सगळे आल्यानंतर घेणार मी, असं खुळ्याला प्ले करणार नाही. ओके, चला या लवकर लवकर या. वाटलं तर युट्यूब वर पण घेऊया आपण, है ना? ठीक दिसत आहे. ठीक म्हणजे चांगलं नाही. चला, टाका हेडी. स्पेशल क्लास. अरे बाबा, असं करू नको. हा, ठीक आहे. दिसते व्यवस्थित दिसत असेल आशा करतो. या पटापट या. 7-8 पोरं घेऊन मी शिकवणार नाही, एवढी मेहनत करतोय तर तुम्हाला शिकावं लागेल बा. आले सगळे? हाच क्लास युट्यूबवर दिसेल, हाच क्लास बाकी सगळीकडे दिसेल ना. पटकन आले सगळे, पटकन. मी 1-2 मिनिट देतो, पटकन या सगळे. मी सुरू करतोय बा. चला, आजपर्यंत आता पटकन आलात सगळे. इथेच करताय का? 7-8 पोरं घेऊन मी रात्री 9 वाजता सगळं सोडून येतो तुमच्याकडे. आले? चला सुरू करतोय, जास्त वेळ देणार नाही. चला, डबल काही कन्सेप्ट गेलं. मी काल म्हणलं होतं की बाबा ते आवाज येतोय ना प्रॉपर? हा. की असे टॉपिक असेल, एक दररोज एक टॉपिक उचलणार, काहीतरी 1-2 दिवस टॉपिक चालेल. काही क्वेश्चन एकदम लेंथ पर्यंत असेल बा, है ना? दररोज 15-20, 20-20, 25-25 क्वेश्चन आपण घ्यायचं. टार्गेट करूया, जेवढं पॉसिबल आहे तेवढं घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आज मी घेणार आहे काम व काळ. ठीक आहे बा. काम काळ आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यात काय ट्रिक्स द्यायची मला, आहे ना? मी क्लासमध्ये शिकवलं नसेल तिथं मी देणार. काम व काळ, काम व वेळ किंवा काम काळ म्हणतात ना तुम्ही, हे का. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यात काय ट्रिक्स वापरायचे तुम्हाला. ठीक आहे. आहे ना? आता बघा, क्वेश्चन नंबर 1. काम काळ म्हणजे करायचं ना. मला एक काम करायचं आहे, सपोज हे काम आहे, हे माझं काम आहे. आता ही माझी गुणवत्ता किंवा माझी क्षमता किती. एखादी काम करायची माझी क्षमता मला माहित पाहिजे. काम बरोबर काय बा? क्षमता गुणिले दिवस. काय बा? क्षमता गुणिले दिवस. आणि म्हणजे एखादी काम करायचं असेल, त्या व्यक्तीची क्षमता माहित पाहिजे. त्याची अवकाश म्हणतोय ग्रामीण भाषेत जर बोलायचं असेल तर तो एका दिवसाला किती काम करू शकतो त्याला म्हणतो क्षमता. किती दिवसात? आता सपोज मी एका दिवसाला 5 काम करतोय. किती राजानो? 5. तर टोटल किती दिवस लागले राजानो? 10. तर माझं काम समजलं बाळ? मी काय करण्याचा प्रयत्न आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. म्हणजे व्याख्या कळाली. काम बरोबर क्षमता गुणिले प्रत्येक दिवसाला केलेलं काम आणि दिवस म्हणजे काम पूर्ण करणं, हे काम झालं. तर याची परिभाषा मी असं पण म्हणू शकतो, क्षमता बरोबर कोणी बोलणार बा? क्षमता बरोबर काय राजानो? काम भागिले दिवस. जर माझी क्षमता काढायची असेल तर तुम्ही काय म्हणणार बा? बोल सर, मी केलेलं काम. आता इथं याच क्वेश्चन मध्ये काम किती राजानो? 50. किती दिवस लागले राजानो? 10. तर माझी क्षमता किती राजानो? 5. कळालं?
हे याला मी असंही लिहू शकतो. दुसरं, तर मला दिवस काढायचे आहे ना, दिवस मोजायचे आहे, तर मी काय करणार बा, काम भागिले का राजानो, काम भागिले क्षमता. बरोबर म्हणतोय मी, आशा करतो एक समजलं असेल. काम म्हणजे काय राजानो, बोलत चला याच्यात किती काम आहे राजानो, 50. आणि माझी दररोजची कॅपॅसिटी किती राजानो, क्षमता किती राजानो, 5 आहे. तर किती दिवस लागेल राजानो, 10. हा आहे ना, समजलं. म्हणजे या एकाच है ना, एका लाईनला मी 3 प्रकारे लिहू शकतोय. काम बरोबर क्षमता गुणिले दिवस, क्षमता म्हणजे काम भागिले दिवस, आणि दिवस बरोबर काम भागिले क्षमता. एवढं बेसिक जरी नॉलेज असेल आणि थोडीफार लसावी मसावी येत असेल, तर काम काळचे कितीही लेवलचे क्वेश्चन तुम्ही उडू शकता. काल मी काय म्हणतोय, अरे हा ना, आता पुढे थोडस मी पुढे जातोय, हे करू बा, आहे ना, हे तुम्हाला माहित आहे, लिहून घ्यायचं नाही, क्वेश्चनवर आपण भर देऊया, है ना. एवढं रात्री आपण शिकतोय तर थोडं क्वेश्चनवर भर देऊया, ठीक. चलो क्वेश्चन नंबर 1 पटापट पटापट नोटबुक मध्ये उतरायचंय, है ना. मी छोटे छोटे उदाहरण सांगतोय, पटापट पटापट तुम्हाला लिहायचंय, ठीक आहे. चलो क्वेश्चन नंबर 1 घ्या. आता तुम्हाला एक ना कन्सेप्ट शिकवायचं, ठीक आहे, है ना. जर एक क्वेश्चन घेतोय, कन्सेप्ट कन्सेप्ट नंबर 1. जर ए व बी, ए आणि बी, ए आणि बी एक काम किती दिवसात करतं राजानो, 30. किती राजानो, 30. बरोबर म्हणतोय मी, थोडस मी हा ना, ए तेच काम किती दिवसात, मायबाप समजलं मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा, दोघे मिळून खतम करतो राजानो 30, एकटा 50. तर बी ते काम किती दिवसात करेल, हा एक क्वेश्चन विचारतात. बेसिक क्वेश्चन आहे, याला 2-3 प्रकारे करू शकतो. या लसावी काढा, बेसिकनं पण सांगेल आणि ट्रिकनं पण सांगेल. व्यक्तीचा दिवस विचारेल, केवळ एकाचं विचारेल, त्यावेळेस काय करायचं. मला बीचं काम विचारलं राजानो, किती दिवस, गुणाकार, या दोघांचा गुणाकार करायचा राजानो, 30 गुणिले 50. जर एकटा विचारलं तर दोघांची वजबाकी करा. काय करणार बा, वजबाकी. 30 मधून 50, या दोघांची वजबाकी किती राजानो, 20. अरे हा या ना, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, बे एक बे, बे दोन 4, बे पंच 10, किती राजानो, 25 किती राजानो, 75. तर बी ला किती दिवस लागेल राजानो, 75. मी परत एकदा सांगतोय, ए आणि बी मिळून किती दिवसात काम खतम करतं राजानो, 30. एकटा ए किती दिवसात काम खतम राजानो, 50. तर एकटा बी विचारले, तर मी काय ट्रिक सांगितलं, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा भागिले या दोघांचा फरक. हे शून्य कटलं, शून्य कटलं, बेनं भाग दिलं, तर 25 75. तर एकटा बी किती दिवसात काम खतम करेल राजानो, 75. 2-3 क्वेश्चन करा. तर हे तर लय सोपं झालं. पुढचं आणि एक टिकतो, पुढे काय असेल, आहे ना. एक क्वेश्चन केला, दुसरा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. पटकन लिहून घ्या बरं, ट्रिक लिहून घ्या कामाची आहे. पटापट पटापट लिहा. आवाज अडकतोय, मजाक करताय, आवाज येत नाही, आवाज. पटकन आवाज येतोय, आवाज येत नाही. अरे असं नका म्हणू, झालं काही सांगा मला. हे झाल्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. ना छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, आहे ना. हे बेसिक न पण करता येते, बेसिक तुम्हाला क्लासमध्ये शिकेल. आता ना हे तुम्हाला आताच पण ट्रिकचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे सांगतोय. क्वेश्चन नंबर 2 आता पटापट करायचं आहे. पी व क्यू शॉर्ट मी देतोय, जास्त लिहायची आपल्याला गरज नाही पडत. पी व क्यू एक काम किती राजानो, 12 दिवसात खतम करतात. पी एकटा तेच काम किती राजानो, 20 दिवसात खतम करतोय. तर क्यू ते काम किती दिवसात खतम करेल, हा क्वेश्चन आहे. पटकन पटकन फास्ट, पुढे मता येईल ना. येतोय, करा करा पटापट क्वेश्चन. मी शॉर्ट मध्ये देतोय, तुम्हाला मेथड कळाली असेल. सगळ्याचे सगळे आन्सर द्यायचे, है ना. सांगतोय पटापट पटापट करायचे. आता बघा, दोघं मिळून किती दिवसात काम खतम करतात, 12. पी एकटा किती राजानो, 20. तर क्यू एकटा विचारले, जर क्यूचं विचारलं तर काय म्हणलं मी, या दोघांचा गुणाकार 20 गुणिले किती राजानो, 12. हा या दोघांचा फरक किती राजानो, भागिले राजानो फरक. एकटा विचारलं तर भागिले काय घ्यायचं राजानो, फरक. आलं 4 1 4, 4 2 8, 4 5 20, बे एक बे, बे सक 12, 6 5 किती राजानो, 30. तर क्यू एकटा काम किती दिवसात करेल राजानो, 30. आता बघा, 90% प्रत्येक पुस्तक किंवा प्रत्येक मास्तर या टाईपचे क्वेश्चन शिकवतोय. तर मी काय म्हणतो, एक स्टेप पुढे जायचं काय भाग बिघडले, मी थोडं एक स्टेप पुढे जातोय. कळलं बघा, एक स्टेप पुढे गेल्यानंतर याच्यापेक्षा जर सगळे क्वेश्चन आले, सर 3च विचारलं तर काय करायचं, घाबरायचं नाही, सेम कन्सेप्ट, भ्यायचं नाही, जे विचारलं तेच करायचंय. समजलं बाळा मी काय बोलतोय, आहे ना. हे क्वेश्चन समजलं, पुढचा क्वेश्चन करून दाखल. हे क्वेश्चन तुम्हाला जमलं असेल, पुढचे क्वेश्चन कसे उडवायचे मी सांगतो.
आलं सगळ्यांना आलं बा. चल थोडस पुढे जातो मी, थोडस पुढे रब करू बा. चलो आगे बढ़ते हैं. क्वेश्चन नंबर 3 शॉर्ट मध्ये देतो तुम्हाला. ए जर ए बी सी एक काम किती राजानो 20 दिवसात, ए व बी तेच काम किती राजानो बोलायचं ना 30 दिवसात पूर्ण करतात, तर सी एकटा ते काम किती दिवसात करेल. पटकन करून दाखवा बरं का. सेम कन्सेप्ट सेम आन्सर पटपट उडवायचे. फास्ट. एक विचारलं तर आत्ताच शिकलं सर, जर 3 असो 2 असो आपल्याला घेतलं घ्यायचं. केवळ एक विचार भागिले करायचं फरक, या दोघांचा फरक किती राजा माय बाप शून्य, हे शून्य कटलं 60. मी जे शिकवते सध्या का फेक लागले मस्त आहे ना. आता लक्ष द्या ना काही मदतीनं हे 3 मिळून किती दिवसात काम खतम करता राजा, दोघं मिळून किती दिवसात काम खतम करता राजा 30. या दोघांची लसाई म्हणजेच काय राजा काम, लसाई म्हणजेच काम आहे ना. डिटेल आहे ना क्लासमध्ये शिकवेल एकदम बेसिक पासून जे 100-150 गोष्टी होतील काय शिकवेल. आता एवढं ट्रिक शिकून घ्या. तर हे तिघ ए बी सी हे तिघ मिळून किती दिवसात काम खतम करले 20. ए आणि बी किती दिवसात काम खतम करते राजा 30. यात 7 काम 20 दिवसात, लसाई म्हणजे राजा काम 7 काम 20 तर एका दिवसाची क्षमता किती राजा 3. 7 काम 30 दिवसात तर एका दिवसाला किती करेल राजा 2. आता मला सांगा हे तिघांची क्षमता किती राजा 3 आहे, या दोघांची क्षमता किती राजा 2 आहे. तर मला माहिती आहे एबीसी ची क्षमता 3 आहे, एबीची क्षमता किती राजा 2 आहे, तर सी ची क्षमता किती राजा 1. आता सांगितले दिवस काढायचे असेल, काम किती राजा 60, क्षमता किती राजा 1 तर किती दिवस लागेल राजा 60. पण मला माहित आहे लसाई तर आहे, हे बेस्ट अप्रोच आहेच. पण मला जर इथं जर माहित असेल काय माझं वास्तविक करते सोपं आहे, दोघांचा गुणाकार भागिले वजाबाकी पटकन आन्सर येते. काटायला सोपं आन्सर काढायला सोपं कळते. आशा करतो की तुम्हाला मस्त ट्रिक समजली असेल, ते तुम्हाला यायला पाहिजे. कळते बा. चल हे झालं असेल तर पुढचा क्वेश्चन मी घेतो. प्लीज रिपीट. काय रिपीट करू येत्या बेटा, है ना. जेवण कमी करायचं असं नाही करायचं, है ना. आहे ना काय म्हणलं जर ह्याच्यात काय हे बेसिक न सांगितले ना, पुढच्या क्वेश्चन नाही समजून जाईल बा. त्यासाठी आता प्रत्येकाला हे करणार नाही, नाहीतर ऑफलाईनला हे सगळं सांगून देतो. ठीक बस लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3 आता इथं समजून जाईल, आणखी जर डाऊट असेल तर इथं समजून जाईल बा. पी क्यू व आर 36 तेच काम किती राजानो बोलत चला 60 दिवसात पूर्ण करतोय, तर पी आणि आर ते काम किती दिवसात खतम करेल. एक क्वेश्चन करून दाखवा असं मी मानतो. करा बरं जरा पटापट. फास्ट स्पीड वाढवायची है ना. सगळेच सगळे येत चला, नाहीतर एका दिवशी 40 एका दिवशी है ना 20 एका दिवशी असं करत जाऊ नका. आता बघ अगोदर बेसिक मी सांगतोय. तर हे पी क्यू आर सगळ्यांना माहित पाहिजे. हे तिघे मिळून किती दिवसात काम खतम करतात राजा 36 बरोबर बा आहे ना. एकटा क्यू किती दिवसात राजानं बोलत झाला 60. त्यात याची लसावी कोणी सांगेल बा मला, लसावी सांगता यायला पाहिजे तुम्हाला आहे ना. 2 6 आहे तर 360 बरोबर म्हणतोय मी. अरे हा या ना बाळा बरोबर म्हणतोय. 360 नाही तर 180 पण करू शकतो, 180 ला पण बाद जाते. ठीक आहे बा. 180 केलं तर किती राजानं 60 रँक 18. क्यूची क्षमता किती आली बघा 180 काम लसाई म्हणजेच काम 180 काम 60 दिवसात तर एका दिवसाला 3. 180 काम किती राजानं बोला 36. 3 5 15 6 5 30 बरोबर राजानं किती राजानं 5. ठीक आहे. या तिघांची क्षमता किती आली बा 5 बघा 180 काम 36 दिवसात तर एका दिवसाला किती 5. तिघां मिळून किती दिवसात काम खतम कर एका दिवसाला किती काम करतो राजानं 5. हा एकटा एका दिवसाला किती काम करतोय 3. तर मला माहित आहे क्यू आर ची क्षमता किती राजानं, पी आणि आर ची क्षमता सांगा वजाबाकी करा. 5 म्हणून 3 गेले किती राजानं 2 बरोबर आहे. या तिघांची क्षमता तिघां मिळून एका दिवसाला 5 काम करतात, एका दिवसाला 3 काम करतोय. ती आणि दिवसाला किती काम केलं राजा. आता 180 काम आहे भागिले किती राजा 2 किती झालं बा 90. पण माझ्या बाजूला बिघडते मी करू
मला सोपं माहित आहे सर, या तिघांचं माहिती आहे बघा. 3 ग्रुप मधून आहे, एकाच दिले, बाकींचं विचारले. तर ट्रिक काय सांगितलं, तर दोघांचा गुणाकार किती राजांनो, 36 गुणिले 60. दोघांची वजाबाकी बोला, चला या दोघांचा फरक किती राजांनो, कोणी सांगेल, 24. ठीक आहे. आता बघा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, बे 1 बे, बे 3 6, 30 3 किती राजांनो, 90. कळालं पहा. इथून पुढे एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन येऊ दे, आपला हे माहित पाहिजे म्हणजे माहित पाहिजे. जर ग्रुपमध्ये एक 3 जणांचा असेल, 2 जणांचा ग्रुप असेल, त्याच्यामध्ये एकाचा दिला असेल, दुसऱ्याचा विचारला असेल. आता इथे 3 जणांचा ग्रुप आहे, याच्यात क्यूचे किती दिवसात दिले, क्यूचे दिवस दिले, पीआरचे विचारले. तर काय म्हणलं, उर्वरितचं विचारलं असेल ना, उर्वरितचं विचारलं असेल तर मी काय सांगितलं, या दोघांचा गुणाकार भागिले दोघांचे वजाबाकी, म्हणजे जे आन्सर येईल ते बाकींच्या बोलले असेल. कळालं. म्हणजे गुणाकार भागिले करायचं फरक. केव्हा हे, ज्यावेळेस उर्वरितचा विचार येत, म्हणजे शिल्लक जे व्यक्ती आहेत. आता या 3 ग्रुप मधून क्यूचं दिवस दिले, तर पीआरचे विचारले, तर उर्वरितचं विचारले, त्यावेळेस फरक घ्यायचं. कळालं. आशा करतो, नाहीतर बेसिक तर तुम्हाला माहित आहे लसावी घेऊन कसं काढायचं. आशा करतो की 3 कळाला असेल. आता याच्यात थोडंसं की चेंज करेल मी. समजलं बा, पटापट ना. पुढचे क्वेश्चन कराल तर हुशार आहात तुम्ही. चलो चलो, नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं. चलो, मी पूर्ण लिहित नाहीये, पूर्ण लिहायला आपल्याला वेळ नाहीये, आहे ना. पूर्ण लिहित बसल्यानंतर एक बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे, डिजिटल बोर्डवर असतं तर ऑलरेडी क्वेश्चन असतं, तिथं वेळ तुम्हाला कमी लागेल, क्वेश्चन पण जास्त झाले असते. ठीक आहे. आता एक क्वेश्चन आहे, पटकन करून दाखव. बघा, हा क्वेश्चन आलेला आहे सन 2021 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. ए आणि बी, ए व बी मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. किती राजा, 15. जर ए आणि बी मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करत असेल, त्यात बी एकटा तेच काम करण्यासाठी किती दिवस घेतो, 20. तर ए ते काम किती दिवसात करेल, पटकन करून दाखवा. विचारले क्वेश्चन, आता तुम्हाला खेळवणार, पटापट पटापट प्रॅक्टिस. उडवतो क्वेश्चन 2-3 सेकंदामध्ये, पटापट फास्ट. आता पेन नोटबुक तुम्हाला याच्यासाठी नाही मानलं, फास्ट लसावी कसं काढायचं डिटेल मध्ये सांगतो नंतर. आता तुम्हाला ना एक एक तासामध्ये एवढं नाही सांगू शकत बा. म्हणजे टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घ्यायचं नाही. झालं, झालं की नाही, सगळ्यांचं झालं. आता बघा, दोघांचं दिले, त्यात बीचं दिले, एचं विचारले. तर काय म्हणलं मी, उर्वरितचं विचारलं असेल तर दोघांचा गुणाकार 15 गुणिले 20 भागिले की राजानो बोल, चला या दोघांचा फरक किती, 5. 52 चोक 20, 15 चोक किती राजानो, 60. आन्सर समजलं. म्हणजे काही काही ठिकाणी लसावीची भांगड करायची गरज नाही. काल मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय, आशा करतो की समजला असेल. आता इथे थोडंसं पुढे जातोय, आहे ना. सर उर्वरितचे विचार तर सांगितलं, पण दोघं जण मिळून विचारलं. सपोज आता एक क्वेश्चन विचारले, बघा क्वेश्चन कसं करताल तुम्ही, आहे ना, थोडंसं येईल तुम्हाला. जर क्वेश्चन नंबर 2, जर एक काम 12 दिवसात, बी तेच काम 24 दिवसात करत असेल, तर ए आणि बी ते काम किती दिवसात करेल, हा क्वेश्चन विचारलं तर काय करेल. अच्छा बघा, काय विचारले, एकट्याचं दिले, दुसऱ्या एकट्याचं दिले, आता दोघं मिळून विचारले. ज्यावेळेस मिळून विचारेल, आतापर्यंत करायचे उर्वरितचं विचारत होतं, आता करायचे ग्रुपचं विचारते. ज्यावेळेस ग्रुपचं विचारेल, या दोघांचा गुणाकार, वर गुणाकारच असेल, कधी पण चुकायचं नाही. वर गुणाकार असेल, खाली करायचं, ज्यावेळेस दोघं मिळून विचारेल त्यावेळेस दोघांची बेरीज करायचं. 12 आणि 24 किती राजानं बोलायचं ना, 36. काय म्हणतात त्यावेळेस उर्वरितचं विचार. आतापर्यंत काय, ए बी ग्रुपचं देत, या एकीचं देऊन दुसऱ्याचं विचारत होतं, म्हणजे शिल्लक जे व्यक्ती विचारत होतं. पण या क्वेश्चन मध्ये काय, या ग्रुपचं ए दिले, बी दिले, ए बरोबर म्हणतो मी. 12 1 12, 12 3 36, बे 3 1 3, 3 8 24. कळलं बा, समजलं. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील राजानो, समजलं.
पटकन करून दाखवा. आता किती हुशार आहे ते कळून जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, पी एक काम 20 दिन में कर सकता है, क्यू तथा आर 30 दिन में कर सकता है, तो पी क्यू आर उस काम को कितने दिन में खत्म करेंगे. ठीक आहे, म्हणून ते किती दिवसात खतम करतील. करा बरं जरा. समजलं. पटापट पटापट. आता बघा, आतापर्यंत काय विचारत राहतो ना, है ना, उर्वरितचं विचारत होतं. आता काय ग्रुपचे विचारतंय, है ना. आता बघा, ग्रुपचं विचारत तर काय म्हणलं मी, या दोघांचा गुणाकार. मायबाप सांगा 20 गुणले किती राहते ना, बोलायचं 30. आता काय करायचं, बेरीज करायची वजाबाकी. सर ग्रुपचे विचारत तर या दोघांची बेरीज करा, बळ बोलायचं 50. अरे हा या ना, हे शून्य कटलं, हे शून्य. 5 1 5, 5 24, 4 त्रिकम किती राहते ना माझ्यावर 12, आहे ना. आता दुनियेचे कोणतेही क्वेश्चन येऊ द्या, कोणतेही नोटबुक काढा, कोणतेही पुस्तक काढा, आहे ना. आता या टाईपचे क्वेश्चन ज्यावेळेस ग्रुपचं देऊन उर्वरितचं विचारेल त्यावेळेस गुणाकार भागिले फरक, ज्यावेळेस ग्रुपचं विचारेल गुणाकार भागिले बेरीज. दोन्ही एकदम डोक्यात बसायला पाहिजे. सटीक क्वेश्चन सांगितले. आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतलं होतं पण पूर्ण नाही लिहून दिलं, शॉर्ट मध्ये सांगितलं कारण आपला वेळ वाया जाऊ नये. काल या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. काल आणखी 2-3 क्वेश्चन येतोय, पटापट पटापट मला करून दाखवा. किती हुशार हा ते कळून जाईल बघा. झालं. त्यानंतर सांगा मला पटकन. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांना आलं, सगळे मजा घेऊन आले. बढिया, सगळे मजा घेऊन आले, है ना. आता बघा, हा एक क्वेश्चन विचारले बघा. जास्तीत जास्त असेच क्वेश्चन विचारतात, तुमची भरती असो, सरळ सेवा असो, काही असो, आहे ना. एक क्वेश्चन विचारले. आता काल एमपीसी गडबडला झालं 2025 चा क्वेश्चन मेन्सचा, ते पण देतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. हा एक क्वेश्चन विचारले. हा क्वेश्चन विचारले बघा, ए आणि बी मिळून एक काम 4 दिवसात करतात. ए एकटा ते काम किती राजा 6 दिवसात करतात, तर बी एकटा तोच काम किती दिवसात करेल. हा क्वेश्चन विचारले. याच्यापेक्षा फालतू क्वेश्चन कधी विचारेल का बाळ. पटकन क्वेश्चन उडवा बरं. एक मिनिट. हा बघा, हे मी बेसिक सांगतोय बघा. मी काय तुमचं असं गुमराह करत नाही. मी परत परत सांगतोय, भाषा थोडी चेंज होईल. मी काय म्हणलं, या टाईपचे क्वेश्चन आलं तर असं करा. काम काळमध्ये क्वेश्चन कसा फिरवेल तुम्हाला पता पण लावू देणार नाही. पण जी सरळ सेवा हा ना, तिथपर्यंत गटक बिटक पर्यंत चालले असेल त्यासाठी मी सांगतो. थोडीशी वाढते. पुढे पुढे 2-3 लेक्चर मध्ये जसं पुढे जाईल त्याच टफ क्वेश्चन घेईल. दिमाग चालवावं लागेल, दिमाग तुम्हाला चेंज करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी मला लसाईवर राहावं लागेल, लसाई मेथड करावं लागेल. काही क्वेश्चन असे क्वेश्चन आला तर तुमच्या डोक्यात कुठेतरी कोपऱ्यात ठेवा, किंवा असं आलं तर पटकन लसावीच्या मी आहे ना, लसावी काढत बसणार नाही. आता तुम्हाला बी विचारलं तर या दोघांचा गुणाकार तुम्ही पटकन करणार. 6 गुणले किती राजानो 4. या दोघांचा फरक किती राजानो बोलायला 2. बे 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 दोन्ही 4, साइन दोन्ही 12. आता बघा, मी हे का घेतोय, तुम्हाला काय वाटते की युट्यूबवर तुम्ही रील बघून की नाही तुम्हाला असं वाटतं की तो तुमचा मास्तर परमभक्त, म्हणजे तुम्ही त्याचे परमभक्त आहेत, तुम्ही त्यासाठी काही करू शकता, म्हणजे याच्यावरच दुसरं मास्टरच नाही तुर आहे, असं काही नाहीये. या क्वेश्चन पुरतच आहे, या टाईप पुरतच आहे. जसंही टाईप चेंज होईल क्वेश्चन फिरेल, लॉजिक फिरेल. माझी शिकवण्याची पद्धत वेगळी शिकावं लागेल, नाहीतर एक्स पिक्स बेसिक कारण तुम्हाला तर चेंज होत आले पोरं, कॉम्पिटिशन फार पुढे गेले, तर तुम्हाला पण थोडंसं चेंज करावं लागेल, स्वतःच्या बुद्धीमध्ये थोडं डेव्हलप करावं लागेल, किंवा क्वेश्चन नुसार मी माइंड चेंज करेल, क्वेश्चन नुसारच मी ट्रिक लावेल. कारण मी काय म्हणतोय, असे बघा, काम काळ म्हणजे मी चाळीस संपली त्यावेळेस तुम्हाला कळेल की काम कामकाळ सुरू कुठून झालं, एंड कुठे झालंय. भरपूर व्हरायटी आहे ना.
सर हे झालं तर हेच वापरणार असं नाहीये. काही मुली असेल, काही मुलं असतील, त्यांना वाटतं की या टाईपचे क्वेश्चन ना असे तुम्हाला भरती बिरतीला असे क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे सोपे क्वेश्चन आहेत, आहे ना. बाकीचे क्लासचे असे घेऊन तुम्हाला असं हवेत पडतात पहिल्या दिवशी घेऊन, हा याच्या एवढी जादू कोण नाही, असं काही नाहीये. हे साधे क्वेश्चन आहेत. या वेळेनं करा, हे ट्रिक सांगितले माझं जे आहे ते मी तुम्हाला देण्याचं काम करतोय. कळलं? चल, हे समजलं असेल. हे सोपा क्वेश्चन होतं. आता थोडंसं मी पुढे जातोय बघा, हा क्वेश्चन थोडंसं चेंज होतंय. घ्या एक क्वेश्चन बघा, हा एक क्वेश्चन आहे. एक काम, आता पूर्ण लिहून देतोय. एक काम दिसतंय ना, एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय, 10 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, दिवसात पूर्ण करतो. दोन्ही मिळून, दोन्ही मिळून 5 दिवस काम करतात, 5 दिवस काम करतात, करतात. तर तर कामाचा कितवा भाग शिल्लक असेल, कितवा भाग शिल्लक असेल, असेल. आता या क्वेश्चनला तुम्ही त्यावेळेला नाही करू शकत. तुम्हाला काय विचारले, कामाचा कितवा भाग, 3/20, 4/5, 3, 1/4, 3/4. हा क्वेश्चन विचारला नसता. ठीक आहे बघा, हा विचारला क्वेश्चन आहे ना. आता या क्वेश्चनला तुम्हाला तुमच्या बुद्धीनुसार चेंज करावं लागेल, आहे ना. आता विचारले काय, व्हिडिओ अडकले, व्हिडिओ अडकते माझ्याकडून का तुमच्याकडून रे बघ, माझ्याकडून नसेल बघा, वाटत नसेल. फुल वायफाय 50 MB वायफाय लावलंय. तुम्हाला दाखवू का आणखी, कसं दाखवू तुम्हाला, हे बघ. भरोसा नसेल तर हे वायफाय एअरटेलचं लावलंय, दिसतंय तुम्हाला एअरटेलचं. ठीक आहे बाळा, बशक करू नका असं, मी त्यातला माणूस नाहीये. जे आहे ते तुम्हाला काल प्रॉमिस केलं तर मी लावतोय तर सगळं देतोय तुम्हाला. हे पण चेंज होऊन जाईल, व्हाईट बोर्ड पण चेंज होऊन जाईल. थोडस वेळ द्या मला, आहे ना. तुमचं थोडं सहकार्य असू द्या, वेळ द्या. आणि ते युट्यूब चॅनल दिले त्याच्यावर सबस्क्रायबर वाढवा पाहा, आहे ना. लोकांपर्यंत पोहोचू द्या आपण काय देतोय. मी सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायला तयार आहे. A to Z. ज्यावेळेस डिजिटल बोर्ड येईल ना, पहिल्या टॉपिक पासून शेवटपासून कोणता क्लास पण करायची गरज नाही. युट्यूबवर जायचं, क्लिक मारायचं, सगळं फ्री बघून घ्यायचं. ठीक आहे, एवढं देण्याचं मी काम करतोय, आहे ना. थोडंसं आपल्या गावातल्या ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही जे काही मित्र असतील करत असेल तर त्यांना द्या, क्वेश्चन कसे करायचे. ठीक आहे, एवढं तर सबस्क्रिप्शन वाढू शकता. ठीक आहे, चला, है ना? हे काय, आता या क्वेश्चनला दोन पद्धतीने करू शकतो. आपलं काम लसाई मदतीनं ए आहे, एक काम किती दिवसात करतो राजानो, बी तेच काम किती दिवसात करतो राजानो, 20. आता मला सांगा, या दोघांची लसावी किती राजानो, 20 ना. 10 आणि 20 ची लसावी किती राजानो, 20. एवढं तर कॉमन सेन्स आहे. आता लसावी शिकवताना लसावी कशी काढायची मी शिकवतो. ठीक आहे, त्याला ट्रिकने पण करता येते. 20 काम आहे, लसावी म्हणजे काय राजानो, काम. 20 काम 10 दिवसात, तर एका दिवसाला किती राजानो, 2. 20 काम 20 दिवसात, एका दिवसाला किती राजानो, 1. मायबाप समजलं. अरे हा या ना. आता काय म्हणते, दोघं मिळून ए आणि बी, या दोघांची क्षमता सांगा राजानो. हा 2 करतो एका दिवसाला, हा 1 करतो. दोघांची क्षमता किती राजानो, 3. किती काम करतात, किती दिवस काम करतात राजानो, एका दिवसाला 3, तर 5 दिवसाला किती राजानो, 15. बरोबर म्हणतोय मी, आहे ना. 20 पैकी किती काम केलं राजानो, हे 15. 20 पैकी 15 म्हणजे आणखी किती शिल्लक आहे, 5 काम शिल्लक आहे 20 पैकी. बरोबर म्हणतोय मी. अरे हा या ना, म्हणजे कामाचा कितवा भाग शिल्लक आहे, 1/4. आन्सर नंबर किती राजानो, काल ते बेसिक मध्ये तुम्हाला यायलाच पाहिजे, हे बेस्ट आहे, है ना. लसावी काढलं, एकाची क्षमता माहित आहे, याची क्षमता माहित आहे, दोघं मिळून 5 दिवसात 15 काम केलं, तर आणखी 5 काम शिल्लक आहे. 20 पैकी 5 म्हणजे कितवा भाग शिल्लक आहे राजानो, 1/4. कामाचा 1/4 भाग शिल्लक आहे. काल नाही सर, याच्यात मजा नाही आली, हे तर आम्हाला माहितच आहे. थोडस मजा द्या. ठीक आहे बा, आणखी दुसरे मेथड सांगतोय. हे झालं बा, अरे हे समजलं की नाही. आता दुसऱ्या मेथड. आता आपल्याला विचारले काय, कोणतंही काम परिपूर्ण असतो, 100% असतो. म्हणजे मी काय म्हणलं, कधी पण शिकवताना मी 100% है ना गोष्ट करतोय, है ना. जिकर म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो. 100% म्हणजे काय, 100% म्हणजे करायचं गुणोत्तरमध्ये करायचं 100/100 म्हणजे 1. आता ही पेन आहे, एक पेन आहे, ते स्वतःमध्ये करायचं ना 100% आहे. तुम्ही पण स्वतःमध्ये करायचं ना 100% आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट 100% असेल तर त्याचा गुणोत्तर रूपांतर करायचं ना 1. एक कोणतंही काम, आता एक काम म्हणले म्हणजे एक काम राजन, हे एक काम आहे, परिपूर्ण काम एकच आहे. आता मला सांगा, याने किती दिवसात काम खतम केलं राजानो, 10. पण किती दिवस काम करतो ए, आता ए मला माहित आहे, दोघं मिळून ए किती राजानो बोलत चला, 10 पैकी 5 दिवस काम केलं, त्याला किती दिवसात खतम करायचं तर राजानो, 10. पण किती दिवस काम केलं. आता बी, बी पण मला सांगा, बी किती दिवस काम करू लागेल राजानो, टोटल किती, 20. पण किती दिवस काम केलं राजानो, 5.
बरोबर म्हणतोय मी? अरे हा या ना. आता बघा 5 1 5 5 2 10 पाऊण 20. ठीक आहे बा. आता छेद समान नाही, त्याला 2 न गुणाकार केलं, त्याला 2 न गुणाकार केलं, काय बाजू बिघडलं नाही. आता इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, छेद समान आहे. वर दिसते ना, इथं दिसत नसेल तर मी इकडे लिहितो. ठीक आहे बघा, इथं बेदोनी 4 काय केलं बघा, 10 पैकी किती दिवस काम केलं राजानं बघा, हा किती दिवसात काम खतम करतोय 10. पण किती दिवस काम केलं राजानं 5. 10 पैकी 5 दिवस काम केलं. हा किती दिवस काम करतो राजानं 20 दिवसात पूर्ण करतोय. पण तो किती दिवस काम करतोय राजानं 5 दिवस कामाला आलाय. 20 पैकी 5 आहे ना, दोघे मिळून काम करू लागले. बरोबर म्हणतोय मी. आता बघा 5 1 5 5 2 10. 5 1 5 पाऊण 20. बरोबर म्हणतोय मी. आता बघा इथं 2 न गुणाकार, इथं 2 न गुणाकार केलं. आता मला सांगा छेद किती झालं बाळ 4. छेद 4 झालं. आता इथं 2 1 किती राजानो 3. म्हणजे 5 दिवसात दोघांनी किती काम केलं राजानो 304. बरोबर आहे. 5 दिवसात 304 काम केलंय. मला माहिती आहे कम्प्लीट काम एक होतं. एक काम होतं. किती काम झालं राजानो 304. तर उरलेलं काम किती राजानो 4 1 4 4 म्हणून 3 गेले किती राजानो 104. कामाचा कितवा भाग शिल्लक राजानो 104. काही जणांच्या डोक्यात घुसलं नसेल. मी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय. 10 दिवसात कंप्लीट करतोय पण 5 दिवस कामाला आलं. बरोबर आहे. 10 पैकी 5 दिवस काम करतो, हा 20 पैकी 5 दिवस काम करतोय. डायरेक्ट करणारे बघा असं पण करू शकतात, हुशार असं पण करू शकतात. 10 पैकी किती दिवस कामाला आलं 5. हा 20 पैकी किती दिवस कामाला आला राजानो 5. बरोबर आहे. आता लक्ष द्या, छेद समान करायचं होतं, नाही तर तिरपा गुणाकार करा. नाही सर छेद समान करायचं नाही मला, इथं 20 आहे तर याला पण 20 बनवा, याला 2 न गुणाकार, याला 2 न गुणाकार केलं. आता मला सांगा छेद समान आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे, 20 कॉमन घेतलं. 5 2 10 5 किती राजानो वर 15. म्हणजे काम किती झालं बा 20 पैकी 15 काम झालं. बरोबर आहे. तर 5 त्रिक 15 पाऊण 20 कम्प्लीट एक काम होतं, त्यापैकी 304 काम झालंय. एक पैकी 304 म्हणजे उरलं किती राजानो कामाचा कितवा भाग शिल्लक आहे 104. असं पण करू शकतो. हे भगवान समजलं. समजलं. हे रवींद्र भट कोण म्हणाले रवींद्र 403 आणि 304. काल म्हणजे या दोन्ही मेथडनं करू शकतो. तुम्हाला हे आवडत असेल तर हे आवडत असेल, जे वाटत ते करू शकतो. ठीक आहे. काल आता जे बेस्ट क्वेश्चन बेस्ट टाईप शिकवणार आहे ना, तुम्हाला दूर दूरपर्यंत तुमचे मास्तर शिकवणार नाही. मी परत परत सांगतोय, ते मेथड आहे, बेस्ट मेथड आहे. जे सांगतोय ते लक्षात असू द्या, आहे ना. एक काल पण क्वेश्चन 2025 ला एमपीएससी गडबड मेन्सला विचारले, तो क्वेश्चन पण कसा करायचा ते पण सांगून देतोय. ठीक आहे ना, लक्षात असू द्या. आहे ना, या टाईपचं क्वेश्चन पुरुष आणि स्त्रियावर क्वेश्चन विचारतात. हे 2 टाईपचे क्वेश्चन घेतलं, याच्यात ट्रिक्स होते. तुम्हाला ट्रिक जोपर्यंत तुम्ही मला माहित आहे ना तुमची गत काय ते, तुम्हाला कन्सेप्ट आवडणार नाही, तुम्हाला ट्रिक पाहिजे बेटा. है ना. आता बघा पुरुष स्त्रीचं काम लिहा, हेडिंग द्या पुरुष स्त्री. पुरुष स्त्री या टाईपचे क्वेश्चन आलं तर कसं करायचं. ठीक आहे, हेडिंग टाका. मी तुम्हाला क्वेश्चन देतोय. क्वेश्चन कसे करायचे घ्या बरं. क्वेश्चन नंबर 1. 6 पुरुष 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया एक काम एक काम एक काम 86 दिवसात पूर्ण करतात. किती राजांनो 86 दिवसात पूर्ण करतात. तर तर तेच काम तेच काम तेच काम 14 पुरुष व 10 स्त्रिया किती दिवसात करेल. किती दिवसात करेल. हे 2-4 तुम्हाला आलेले प्रिव्हियस क्वेश्चन आणि काल एमपीएससी गडबोर क्वेश्चन आला होता. हाच क्वेश्चन हुबेहूब ते पण शिकून देतो. ठीक आहे. आता लक्ष द्या. सॉरी चुकून आला. लक्षात घ्या. आता बघा पुरुष स्त्रियावर क्वेश्चन विचारला. बघा क्वेश्चन वाचताना एक लक्षात ठेवायचं. बघा इथं किंवा आहे. 6 पुरुषा जागी किती राहते ना 8 स्त्रिया. बेसिकनं पण सांगायची गरज पडली तर मी सांगून देतोय. आहे ना. किंवा आणि व किंवा आणि आलं. बघा बघा किंवा हे व चा अर्थ होतो आणि. ठीक आहे बघा. याच्यावर क्वेश्चन आला. कधी व विचारतात कधी आणि. किंवा किंवा आणीचा क्वेश्चन आला तर काय करायचं लक्षात असू द्या. इथं बघा 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया किती दिवसात काम खतम करायला 86.
आणि 14 पुरुष आणि 10 स्त्रिया किती दिवसात काम खतम करेल म्हणते. बरोबर, मग किती दिवसात पूर्ण करेल असं विचारले. हमेशा अनिला अनिला कशानं भाग द्यायचा राजानो? आणि नाही, आपल्या गावातली नाहीये. अनिला किंवानं भाग द्यायचा. कशाला राजानो? किंवाला. मी काय म्हणलं बा? अनिला किंवानं भाग द्यायचं. समजलं? आता बघा, किती पुरुष राजानं बोलत झालं? 14 पुरुष. इथं किती पुरुष राजानं बोलत झाला? 6. काय करायचं म्हणलं? हे अनिवाला आहे, व किंवा आणि 14 पुरुष आणि 10 स्त्री आहे. मी काय म्हणलं? अनिला किंवा न भाग द्यायचं. इथं 14 पुरुष आहे, इथं किती राजानो? 6 पुरुष. भाग दिले बा प्लस. इथं स्त्रिया किती राजानो? 10. 10 स्त्रिया इथं भागिले किती राजानो? वर किती स्त्री राजानो? 8. ठीक आहे. किती दिवसात काम खतम करेल राजानो? एक्स दिवसात. किती राजानो? एक्स. हा एक कम्प्लीट काम किती दिवसात तुला राजानो बोलत ना? 86. मी काय म्हणलं? पॅटर्न बघा, लक्षात असू द्या. क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे? किंवा किंवा आणीवर क्वेश्चन जर विचारलं तर मी काय म्हणलं? आणीला कशानं भाग द्यायचं? किंवाला. इथं पुरुष आहे, या पुरुषांना भाग द्या, आहे ना, या स्त्रियाला या स्त्रियांना भाग द्या. आणि भागिले किंवा. बरोबर आहे का? 14 भागिले 6, 10 भागिले 8. किती दिवसात काम खतम करेल राजानो? एक्स. आपला आणीवाला विचारले तर एक्स दिवसात काम खतम करेल. असं काम किती दिवसात खतम करू लागेल राजानो? 86. गुणाकार करा. गुणाकार करणार तर 2 1 2, 2 3 6, 2 7 14. 2 1 2, 2 चौक 8, 2 पंचे 10. आता गुणाकार करा. 7 चौक 28, 5 त्रिक 15. 28 आणि 15 बघा, तिरपा गुणाकार. 7 चौक 28, 5 त्रिक किती राजानो? 15. आणि छेदाछेदाचा गुणाकार करून घ्या राजानो, बोलत चला 12. एक्स ला एक्स बराबर किती राजानो बोलत चला? 86. बरोबर आहे. हे 28 आणि 15 किती राजानो बोलत चला? 43. भागिले 12 गुणिले एक्स बराबर किती राजानो? 86. हे दुप्पट आहे. 43 दुप्पट 86. 12 दुने किती राजानो? 24. एक्सची किंमत किती आली पहा? 24. तर 14 पुरुष आणि 10 स्त्रिया तेच काम किती दिवसात खतम करेल राजानो? 24. बघा, थोडस समजायला जड जाईल. एक 2-3 मिनिट द्या मला, ऑटोमॅटिक दुसरे क्वेश्चन तुम्हाला करेल. 3 क्वेश्चन घेईल, एक क्वेश्चन मी समजून सांगितले, बाकी क्वेश्चन तुम्हाला उडवायचं आहे. मी ट्रिक काय म्हणलं? जर पुरुष स्त्रियावर जर क्वेश्चन आला या टाईपचं, किंवा आणि आणीवर क्वेश्चन आला, मी काय म्हणतोय? किंवा आणि आणीवर क्वेश्चन विचारले, आपला किंवा देऊन जर आणि विचारला तर मी काय म्हणलं? आणि भागिले किंवा करायचं. हा, पुरुष भागिले करायचं, एक पुरुष केलं, या स्त्रिया भागिले हे स्त्रिया केलं. किती दिवसात काम खतम करायचं? एक्स. असं किती दिवसात काम खतम करू लागायचं? 86. बरोबर आहे. तर हे तिरपा गुणाकार केलं, 43 भागिले 12 आलं. 43 दोन्ही 86, 12 दोन्ही 24. तर किती दिवसात खतम काम करायचं? 24. आशा करतो की बेस्ट ट्रिक आहे, समजली असेल. बाकी 2 क्वेश्चन तुम्हाला उडवायचे. हे भगवान, समजलं? वर लिहून घ्यायचं, टाईपच लिहून घ्यायचं, हे लिहूनच घ्यायचं. आणि भागिले किंवा, है ना. 2-3 क्वेश्चन बघा कसे क्वेश्चन वाढतात. तुम्हाला काल क्वेश्चन विचारले ते क्वेश्चन करायचं आहे. मी ग्रुपवर टाकतो. आलं बघ, सगळं करू. लिहून घेतलं? सगळं लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन करून दाखवतो. लिहून घेतलं असेल? आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला जर नाही समजलं तर पुढचा क्वेश्चन मी समजेल. एक क्वेश्चन मी तुम्हाला देईन. 2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम. बघा, डिजिटल असतं तर एक क्लिक मध्ये पार झालं असतं. क्वेश्चन नंबर 2 या टाईपचं लिहा. 2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 96 दिवसात पूर्ण करतात. 96 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 पुरुष आणि 7 स्त्रिया किती दिवसात करेल? किती दिवसात पूर्ण करेल? आता बाकीचे प्रिव्हियस इयर आलेले क्वेश्चन आहे, पटकन करून दाखवा. फास्ट, स्पीड वाढवा. पटापट करा. आता बघा काय म्हणलं? ट्रिक तेच. इथं बघा, 6 पुरुष आणि म्हणले, आपल्याला काय करायचं? आणि भागिले किंवा. काय म्हणलं मी? आणि भागिले किंवा. इथं किती राहिलो? 6 पुरुष आहे भागिले. इथं किती राहिलो? 2 पुरुष आहे. इथं किती राहिलो? 7 स्त्री आहे
भागले किती राजानो 3 स्त्रिया. किती दिवसात काम खतम करते राजानो x. किती दिवसात काम खतम करू लागले राजानो 96. बरोबर पडते. गुणाकार करा. 6 18. 7 दोन्ही किती राजानो 14. भागिले किती राजानो पुढचं ना 3 दोन्ही 6. गुणिले x बरोबर किती राजानो 96. पटलं. या दोघांची 32 भागिले 6 गुणिले x बराबर किती राजानो 96. आता तुम्हाला माहित आहे 32 त्रिक किती राजानो 96. 6 गुणिले 3 म्हणजे किती दिवसात काम खतम करेल राजानो 18. तर पूर्ण काम करण्यासाठी 6 पुरुष आणि 7 स्त्रिया त्याच कामाला लावलं तर किती दिवसात काम खतम केलं राजानो 18. किती दिवसात काम खतम करेल 18. 18 दिवसात पूर्ण काम खतम होईल. किती 18. आता तरी पटलं असेल बा. कोणाला असं असे कोणी आहेत का, असे कोणी नमुने आहेत का आणखी पटलं नाही. काय करायचं आपला किंवा देऊन आणि विचारलं तर डोक्यात एकच क्वेश्चन ठेवायचं. आता तुमचे ना पुस्तकातले सगळे क्वेश्चन काढा आणि तुम्ही हे सॉल्व्ह करा. किंवा देऊन जर आणि विचारलं रे बाबा तर काय ट्रिक म्हणलं आणि भागिले किंवा. इथं पुरुष किती राजानो 6 पुरुष. इथं किती राजानो 2 6 भागिले 2 प्लस. इथं स्त्रिया किती राजानो 7. इथं स्त्रिया किती राजानो 3 7 भागिले 3. तिरपा गुणाकार करा बेरीज करा. किती दिवसात काम खतम करेल एक्स. दिवस विचारले एक्स दिवस पकडले. याला डी पण लिहू शकतो काही लिहू शकता. दिवस एक्स दिवस पकडले. किती दिवसात खतम करा 96. दोघांचा तिरपा गुणाकार केला 32 भागिले 6 32 त्रिक 96 सायंत्र्याल 18. तर किती दिवसात काम खतम करेल 18. पटलं बुद्धीला. अरे हा या ना पटला असेल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला उडवायचं. पटापट पटापट करून दाखवा बरं. आता सन 2023-24 ला विचारलं मी जे कोण गोष्ट करतोय है ना एमपीएससी वाले हा ना एमपीएससी वाले नजर लावा इकडं है ना सरळ सेवा एमपीएससी जे कोणी असेल. आता जर क्वेश्चन नाही आला मी ऑप्शन पण देणार नाही आला ठेव 2 क्वेश्चन देऊन तिसरा क्वेश्चन जर येत नसेल तर आपली चूक आहे म्हणून समजून घ्या. ठीक आहे. व्हिडिओला काही प्रॉब्लेम आहे का काही लोकांचा कॉल येतोय व्हिडिओला काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 3 कोणाचा कॉल आहे घ्या बरं. 4 पुरुष किंवा 5 स्त्रिया एक काम 123 दिवसात पूर्ण करतात. 123 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 5 पुरुष आणि 4 स्त्रिया किती दिवसात करेल. 4 स्त्रिया किती दिवसात करेल. आता मला सांगा दुनियाचं कोणतंही क्वेश्चन जर आलं तर या टाईपचं तुम्ही धडाधड उडू शकता. ऑप्शन नंबर 61 60 123 122 3 4 ऑप्शन नंबर पण दिले. पटकन करून दाखवायचं बा. धडाधड उडवायचं आहे. 2-2 सेकंद लागेल तुम्हाला. या टाईपचं क्वेश्चन तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. 60 बघा आवाज प्रॉब्लेम आहे. प्रभूजी पाटील असं कोणाला वाटतं की आवाजचा प्रॉब्लेम आहे बघ. आवाजचा प्रॉब्लेम नसेल रे एकदम परफेक्ट आहे. कोणाला वाटतं की आवाजचा प्रॉब्लेम आहे खरंच. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. लईच प्रॉब्लेम आहे. आता हॅलो आता बघा सोडून द्या आवाज न सोडा. आता काय शिकवते बघा. कटत असेल तुमच्या नेटवर्कमुळे पण कटत असेल आहे ना. इथं वायफायची स्पीड चांगली आहे बघा. आपलं काय म्हणलं आणि भागिले किंवा टाईप आहे किंवा देऊन आणि विचारले. सर पुरुष किती राजा इथं 5. इथं पुरुष किती राजानं बोलत चला 4 बढिया. इथं स्त्रिया किती राजानं 4. इथं स्त्रिया किती राजानं 5. ठीक आहे. आणि भागिले किंवा इथं 5 पुरुष आलेला आहे तर इथं 4 पुरुष आहेत आणि इथं 4 स्त्रिया आहेत इथं 5. 4 भागिले 5 गुणिले किती राजानो किती दिवसात काम खतम करेल एक्स. किती दिवसात काम खतम करू लागले राजानो 123. बरोबर बा. 5 5 25 4 चौक 16 आहे ना. 25 दिवसात काम खतम करेल एक्स. असा किती दिवस लागेल राजानो 123. या दोघांचा मायबाप बेरीज सांगते आहे ना.
किती जण बोलायचं ना 41. किती जण या दोघांची बेरीज 41 आहे ना. कोणाला जरी विचारलं 41 हे 123 41 किती पट राहते 3 पट आहे. 3 पट काटा ना बा है ना. 41 3 किती राहते ना 123. हे 20 तिकडे जाऊन गुणाकार झालं. एक्सची किंमत किती आलं त्यानं 20 3 60. आशा करतो हे मस्त क्वेश्चन होतं. काही नाही करायचं आणि भागिले किंवा धड दिशा आन्सर काढायचं. ठीक आहे समजलं. बुद्धीला पटते. बघून घ्या हे क्वेश्चन. हे भगवान आवाज कट होतोय. हो फक्त आवाज कट होतोय का सगळं ब्रेक होतोय. लेट ब्रेक होतोय. नाही रे आवाज आहे सगळंच आहे. स्पीड आहे सगळंच आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का एक दोघांना प्रॉब्लेम आहे. बघू ज्यांचं नेट इश्यू असेल त्यांना प्रॉब्लेम असेल. बाकी 90% तर काही वाटत नाही. कन्सेप्ट कालं तिन्ही क्वेश्चन कालं. आता एक क्वेश्चन उडवायचा आहे. एक होमवर्क देतो बाकी तुम्ही करायचं. हुशार आहात तुम्ही मला माहित आहे. झालं की नाही रे झालं आलं सर. कधी कधी ब्रेक होतोय. ओके आहे सर ओके ठीक आहे बढिया. कधी कधी हा ना कधी 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 तुम्हाला समजत नाही. कधी कधी हे तेवढंच एक्सक्यूज चालते नाही तर तेच देऊन पकडू नका तर आवाज येणं गेले. मी किती मेहनत करतो याचा थोडस फोकस करा. तर माझं काही बात सांगले व्हाईट बोर्डवर एवढं त्यासाठी फ्री मध्ये दिलं. एवढं कन्सेप्ट फ्री देत कोण देत नाही बा. लोक येण्यात काढतात पहिल्या दिवशी असले देऊन. असं तर त्यांना दूर दूरपर्यंत माहित नसते तरी. हा आता एक क्वेश्चन करून दाखवा. आता हा क्वेश्चन विचारलेला आहे तुमच्या पेपर मधला क्वेश्चन आहे. जर 3 पुरुष किंवा नाही मारणार बरं का 5 स्त्रिया एक काम 43 दिवसात पूर्ण करत असेल. किती राजा 43 दिवसात. 43 दिवसात पूर्ण करत असेल तर तर 5 पुरुष आणि 6 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. दिवसात पूर्ण करेल. डोकं खुलले तुमचं पूर्ण. 4-5 क्वेश्चन घेऊन 14 15 16 17 हाच क्वेश्चन विचारले. एमपीएससी गडबडला मेन्सला पण थोडं चेंज केले वाट. उडवा बरं क्वेश्चन ना. किती हुशार झाला है ना. मागच्या वर्षी हाच क्वेश्चन तुम्हाला जमत नव्हतं. यावर्षी तुम्ही झोळा करताय बरोबर म्हणतोय मी. दुनियाला शिकवा तुम्ही. किती हुशार झाला तुम्ही बघ. झालं बघ. आता आपलं ट्रिक तेच. तर आणि भागिले किंवा सर पुरुष किती राजा इकडं 5 आहे. इथं पुरुष किती राजा 3 बढिया प्लस. इथं स्त्रिया किती राजा 6. इथं स्त्रिया किती राजा 5 आहे ना. किती दिवसात काम खतम करेल राजा एक्स. किती दिवसात काम खतम करू लागला 43 बढिया. 5 25 6 18 25 प्लस 18 भागिले 5 तरी किती राजा 15 गुणिले एक्स बराबर किती राजा 43. माय बाप या दोघांची बेरीज 43 येते रे. भागिले 15 ला 15 एक्स एक्स बराबर किती राहते 43. हे 43 कटले 43 हे इकडे जाऊन गुणाकार झालं. एक्सची किंमत किती राहते 15. तर हे 5 पुरुष आणि ते 6 स्त्रिया ते काम खतम करण्यासाठी किती दिवस लागेल राहते 15. आशा करतो हा क्वेश्चन लेटेस्ट क्वेश्चन आहे ना. विचारलेला क्वेश्चन आहे. सुंदर क्वेश्चन आहे. यायला पाहिजे होतं तुम्हाला है ना. बाकी मॅक्झिमम पोराला आले जमलं असेल है ना. पटापट या टाईपचा. आता तुम्हाला किंवा आणि वर जर क्वेश्चन विचारले एवढे क्वेश्चन घेतले एकाच टाईपचे 4 क्वेश्चन झाले. ठीक आहे बा. तुमच्या बुद्धीत बसून द्यायला पाहिजे की असा जर क्वेश्चन आला किंवा देऊन जर आणि विचारलं तर बाकी डोके लावायचंच नाही आहे ना. इक्वेशन बनवायचं नाही. आता शेजारच्या जे काही क्लासेस आहेत तिथे जावं हवा करा. तुमची स्वतःची हवा करा. बघा कुठे शिकलं म्हणायचं नाही सांगायचं. मला माहित नाही म्हणायचं. मी शिकून आलोय बस तुम्हाला शिकवतोय म्हणायचं. मास्तरला शिकवत बसा. ठीक आहे चल नाही. क्वेश्चन नंबर 5 जे काही या टाईपचं त्यावर जर 5 पुरुष किंवा
6 स्त्रिया एक काम 30 दिवसात पूर्ण करत असेल 30 दिवसात पूर्ण करत असेल असेल तर तर तेच काम 10 पुरुष आणि 15 स्त्रिया किती दिवसात करतील? पूर्ण करतील. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 6, ऑप्शन नंबर 2 7.203, ऑप्शन नंबर 3 6.203, ऑप्शन नंबर 4 6.103. करा बरं. पटकन उडवा है ना. एवढ्या रात्री शिकताय तर त्याचा फायदा करून घ्या. उडवा बरं पटकन. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे बा. आलं सगळ्यांना आलं. सगळ्यांकडून आन्सर पाहिजे. मी एका दोघांना नाही शिकवत, सगळ्यांना शिकवते बा. क्वेश्चन किती हार्ड असू दे, क्वेश्चन सेम शिकवते. आता जे एमपीएससी गडबला मेन्सला क्वेश्चन आले बा, एमपीएससी गडब 2025 मेन्सला आले, तो क्वेश्चन ग्रुपवर पाठवून देतोय. तुमच्याकडे असेलच. सेम क्वेश्चन आहे किंवा आणि सर है ना, घ्यायचं उडवायचं. ठीक आहे बा, काही टेन्शन नाही घ्यायचं. सिंपल सरळ क्वेश्चन आहे. आजच्या लेक्चर मधला तो क्वेश्चन हुबेहूब आहे. एक क्वेश्चन विचारतो त्याच्यामुळे एमपीएससी असो, सरसेवा असो, कोणती एक्झाम असो, या टाईपवर क्वेश्चन आहेत बा. म्हणजे कामावर क्वेश्चन आहेत. मी एबीसी वर क्वेश्चन घेतला आणि पुरुष स्त्रीवर क्वेश्चन घेतलाय. बाकी सगळं डिटेल शिकवतोय, पण बघा येतोय काहीतरी शिकवतोय म्हणजे नॉलेजेबल असायला पाहिजे. तुमचा 1 तास हे काही मी स्पेंड करतोय, 1 तास देतोय, काहीतरी आउटपुट घेऊन जावा. किंवा देतोय मास्तर काहीतरी, तर आपला 100% त्या 1 तासाचं झोपपोड करून आपण बघतोय, तर तिथं काहीतरी मिळायला पाहिजे. दुनियापासून काहीतरी हटके मिळायला पाहिजे. जे आपण शिकतोय ना, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळायला पाहिजे. हे माझा उद्देश आहे. मी रोज काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता बघा, आपल्या ट्रिक करायचं किंवा आणि भागिले किंवा. इथं किती राहिलं? 10 पुरुष भागिले 5 पुरुष प्लस. इथं किती स्त्रिया राहिलं? 15 भागिले किती राहिलं? 6. किती दिवसात काम खतम करते राजा? एक्स. एक दिवसात काम खतम करू राजा 30. आता 10 60. 15 5 नाही तर एवढं करण्याची गरज नाहीये सर. एवढं मोठा गुणाकार 5 दोन्ही 10, 3 1 3, 3 5 15, 3 दोन्ही 6, बे दोन्ही 4. इथं काही नाही. 5 1 5. इथं बे 1 बे बराबर किती राजा? 30. ठीक आहे. इथं 5 आणि 4 किती राजा? 9/2 गुणिले एक्स बराबर किती राजा? 30 आहे. आता हे 2 इकडे जाऊन गुणाकार केलं, 2 गुणिले 30 किती राजा? 60. हे 9 इथं जाऊन भागिले आलं. कारण आपल्याला माहित आहे ऑप्शन हे अपूर्णांकामध्ये आहे. 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 दोन्ही 6. 20/3 कोणत्या ऑप्शन मध्ये राजा? आता 20/3 याचा अर्थ काय असते राजा? 20 ला 3 भाग द्या. 3 1 3, 3 18. किती उरलं राजा? 20 म्हणून 18 गेलं, 2 उरलं. 2 अंशाच्या ठिकाणी है ना, भागाकार काय राजा? 3. 6.203, ऑप्शन नंबर 3 हा तुमचा आन्सर होतो. इथं आन्सर आलं होतं 20/3. 20 ला 3 भाग दिल्यानंतर 6.203 येते. पर्याय नंबर 3 हे आन्सर होतं. कळालं? पटलं बुद्धीला? सुंदर क्वेश्चन घेतलेत आणि सुंदर क्वेश्चनचं सोल्युशन सुंदर दिले. अरे कळालं की नाही मॅडम? समजलं की नाही? अरे पुढे चला, काहीच बोलणं गेलं एवढे. चालेल. आता बघा, हे आजचे क्वेश्चन जे घेतले आहे ना, आजचे क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला युट्यूबवर मिळेल. हा लेक्चर युट्यूबवर असते मिळेल. ठीक आहे. युट्यूब सक्सेसवर पण क्लास असेल. सक्सेसवर काय हे पेड आहे ना, तुम्हाला इथं पेड करूनच घ्यावं लागेल. इथं सगळं डिटेल मिळेल. असं इथं तुम्हाला शॉर्ट इथं पेड तुम्हाला डिटेल मिळेल. हा कसं कुठून सुरू होते, तिथं 20-30 क्वेश्चन होते. 150 आहे ना. जे गरजू विद्यार्थी तुम्हाला माहित आहे ना, जे गरजू विद्यार्थी आहेत भागामध्ये आहेत है ना, आपल्याला एवढं इन्स्टॉलेशन करायचं आहे, तुमचा पैसा तुमच्यावर खर्च करतोय, जे असेल है ना त्यांना सांगा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सांगा. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बॅच सुरू होईल. ठीक आहे.
जवळपासच्या मुलांना सांगा, तिथं फसू नका. अननेसरी 7,000-8,000 देऊन येण्यासारखं फसताय, तिथं फ्री मध्ये सगळं त्यांच्यापेक्षा बेटर शिकायला मिळू लागले, तर कशाला जाताय? ठीक आहे. तर आशा करतो सक्सेस हा एक त्याच्यावर तुम्ही पेड बॅच घेऊ शकता. माफक फी ना, ज्याला घ्यायचे 499 मध्ये पण आहे आणि 999 मध्ये पण बॅचेस आहे. ज्यांना पाहिजे तुम्ही कॉल करून घेऊ शकता, जर तुमच्या मित्राला. इथं सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. बाकी युट्यूबवर तुम्ही सबस्क्रायबेशन वाढवा, लाईक करा. जे काय असेल शॉर्ट व्हिडिओ मी एक क्वेश्चन आहे ना, उद्या एक क्वेश्चन काढून मी तुम्हाला पाठवतो. उद्या सकाळी एक मस्त क्वेश्चन तुम्हाला मिळेल. शॉर्ट व्हिडिओ असेल आहे ना. काल आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला विशालनं पाठवलेला, ते एक 1K प्लस गेले, 1300 लोकांनी पाहिलं आहे ना. तुम्ही सहकार्य करा. मला तेवढंच पुष्टअप मिळेल, दुसरं काही नाही है ना. तेवढंच बुस्टिंग होते, बाकी काही नाही. त्याच्यातून काही अर्निंग बिर्निंग काही नाही. थोडस है ना हवं होईल. ठीक आहे. आशा करतो की सगळं समजलं असेल. उद्या भेटूया ठीक 9 वाजता. उद्या तुम्हाला परत टाइम सांगेल. असेच 15-20 क्वेश्चन घेऊन येईल. बेस्ट असेल, क्वालिटी असेल, काहीतरी शिकणार. ठीक आहे. हा, गुड नाईट. आजच्या परत एवढं बस. ठीक आहे ना.